नमस्कार. आज 31/5/2026 वार आहे रविवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम आज राज्यसेवा 2026ची पूर्वपरीक्षा आहे. त्यानिमित्ताने आपणा सर्वांना ऑल दी बेस्ट. त्यानंतर एकदम थोडक्यामध्ये आपलं आजचं वृत्तपत्र विश्लेषण जे आहे ते आपण पार पाडणार आहोत. त्याच्यानंतर जे विद्यार्थी 2027ची तयारी करणार आहेत त्यांच्यासाठी आता तुम्ही अगदीच 1 वर्ष तुमच्याकडे आहे तर अभ्यासाला लागायचं आहे. ओके. त्याच्यानंतर पहा, आज मी स्ट्रॅटेजी व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येईन. त्याच्यानंतर जे उद्यापासूनचं आपलं ॲन्सर रायटिंग कोर्स आहे ते पण उद्यापासून चालू होणार आहे. ओके, डन. तर एनरोलमेंट करायचं असेल तर नक्कीच तुम्ही कॉल अथवा मेसेज वगैरे त्या पद्धतीने करू शकता. म्हणजे पहा, सध्याला ॲड देत नाही कारण 2026ची राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आहे या निमित्ताने. ओके, पण एक स्ट्रॅटेजी व्हिडिओ विद्यार्थ्यांची मागणी आहे तर 2027च्या विद्यार्थ्यांसाठी आज आपल्याकडे एक स्ट्रॅटेजी व्हिडिओ मी नक्की रेकॉर्ड करून तुम्हाला पाठवेन. ओके, डन. त्याच्यानंतर वृत्तपत्र विश्लेषण. कर्नाटकच्या नव्या मंत्रिमंडळाचा 3 जून रोजी शपथविधी होणार. शिवकुमार नवे मुख्यमंत्री होणार आहेत. ओके. नेक्स्ट आहे पुन्हा परीक्षा गोंधळ. तांत्रिक कारणांमुळे CUET UG परीक्षेला विलंब. पहा, UGC नेट नाही तर यावेळेस CUET या एक्झाममध्ये थोडासा विलंब झाला व पहा तो TCS कंपनीच्या मार्फत झालेला विलंब होता. कारण पहा, अगदी परीक्षा ही ऑनलाईन असल्या कारणामुळे तांत्रिक तिथं अडचण नक्की निर्माण होऊ शकते. त्यामध्ये काही तसं तफावत नसते पण होऊ शकतं. पहा, आपण त्याला मान्य करणं गरजेचं. परंतु सध्याला जे एक्झाममध्ये जे होत आहे या निमित्ताने थोडंसं जे विपक्ष आहे ते लगेच सरकारवरती ताशेरे ओढत आहेत. ओके, त्यानिमित्ताने हे थोडंसं पहा, सरकारने पण याकडे लक्ष देणं काळाची गरज आहे. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे चला. देशातील 62% झुरळ प्रजाती ही प्रदेशनिष्ठ आहे. ओके, म्हणजे एंडेमिक आहे ती. आपल्या देशामधील जी 62% जे झुरळ आहेत ना ते आपल्याच देशामध्ये राहतात. आता अगदी हा प्रश्न UPSCला विचारला जाऊ शकतो कारण बॅकवर्ड लिंकेजेस आहे. पहा, कॉक्रोच जनता पार्टी CJP. ओके, मग यावरून जर कॉक्रोचबद्दलचा जर प्रश्न आला तर या निमित्ताने प्लीज हा पॉईंट लक्षात ठेवा कारण इंडियन एक्सप्रेसमध्ये पण याबद्दलचा आर्टिकल आलेला असेल. ओके, व 62% जे झुरळ आहेत ते एंडेमिक आहेत. हा पॉईंट प्लीज तुम्ही स्टार करून ठेवा. पुढल्या वर्षीपर्यंत तुम्हाला हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. पुढल्या वर्षीची UPSCची प्रिलिम आहे पहा 23 मे रोजी आहे. ओके, मग याच पद्धतीने जर कॅलेंडर जर MPSCने पण ठेवला तर नक्कीच पहा मे महिन्याच्या एंडिंगमध्ये पुढल्या वर्षीची राज्यसेवा नक्की असेल. त्यानिमित्ताने 2027चं जे कॅलेंडर असेल त्यानंतर जे काही स्ट्रॅटेजी असेल ती मी लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती अपलोड करण्याचा मी प्रयत्न करेन. ओके, त्याच्यानंतर ॲन्सर रायटिंगचं पण तसंच आहे. डन. नेक्स्ट आहे हॉर्मुझवरील सावट कायम. युद्धविरामादरम्यान अमेरिका आणि इराणमध्ये मतभेद आहेत. या निमित्ताने पहा, हॉर्मुझवरील जे संकट आहे ते तसंच कायम आहे व याचा परिणाम पहा आपल्या देशामध्ये नक्कीच होत आहे. आता याबद्दल एक आर्टिकल आलेलं आहे किंवा एक छोटीशी बातमी आलेली आहे. कुठे गेली एकच मिनिट, आम्हाला ती बातमी पाहू द्यात. हां, तर तुम्ही इथं पाहू शकता की आज घडीला आपल्या देशामध्ये 30 दिवस पुरेल इतका LPGचा सध्याला साठा शिल्लक आहे. या निमित्ताने पहा, एकीकडे जर स्टेट ऑफ हॉर्मुझ ओपन झालेलं नसेल तर त्याचा परिणाम चिरकाल आपल्या भारत देशाच्या रिझर्व्हवरती नक्की होणार आहे. ओके, LPG त्यासोबतच पहा जे दुसरे पेट्रोलियम पदार्थ आहेत त्यावर परिणाम होईल व अगदी त्याचा परिणाम पहा पेट्रोलियम जे साईड प्रोडक्ट आहेत ना त्याच्यावरती पण होणार आहे. या निमित्ताने पहा महागाई नक्कीच वाढेल. मग हे सर्व चित्र पाहताना अगदी आगामी जे दिवस आहेत ना ते खूप गंभीररित्या आपल्याला हिट करणार आहेत हे नक्की इथं दिसत आहे. ओके, व यालाच अनुसरून पहा द हिंदूमध्ये एक RBIचा डाटा पब्लिश झालेला आहे तो आपल्यासमोर आहे. तर बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस BOP क्रायसिस. ओके, तर हे पहा तुम्ही व हे फक्त यावर्षीच दिसत नाही आहे. म्हणजे स्टेट ऑफ हॉर्मुझला क्लोज केलं यामुळे सर्व काही झालं असं नाही आहे. तर पहा, लास्ट इयरपासून आपलं जे बॅलन्स ऑफ पेमेंट जे क्रायसिस आहे ना ते दिसत होतं. फक्त पहा, लास्ट इयरला आपण तेवढं जास्त सिरियसली नव्हतं. म्हणजे -$5 बिलियन आपल्याला हे पाहता येतं काय म्हणू शकता आकडेवारी. पण यावर्षी तर ते 30.8 पर्यंत गेलेलं आहे. ओके, 30.8 बिलियन डॉलरमध्ये आपल्याला काय यावर्षी जे बॅलन्स ऑफ पेमेंट आहे आपलं ते डेफिसिटमध्ये आहे. लास्ट इयरला ते फक्त 5 मध्ये होतं. तर यावर्षी 30.8 मध्ये आहे. जेवढं कोविडमध्ये पण गेलेलं नव्हतं ना तेवढं ह्यावर्षी हिट झालेलं आहे. व ह्याचं सर्वात नेमकं कारण काय पहा, जे आपल्याकडे फॉरेन इन्व्हेस्टमेंट आहे ती फॉरेन इन्व्हेस्टमेंट येत नाही आहे. ओके, फॉरेन इन्व्हेस्टमेंट येत नाहीये त्यामुळे डॉलरची जी मागणी आहे ती आपल्या देशामध्ये वाढत आहे. ओके, व आपल्याकडे त्याचा पुरवठा नाही आहे. मागणी वाढत आहे परंतु पुरवठा कमी आहे. या निमित्ताने पहा रुपयाचं पूर्णतः तिथं घसरण होत आहे. ओके, रुपया घसरत चाललेला आहे व रुपया घसरत चालला तर त्याच्या पुढेच इकडं स्ट्रॉंग कोण होत आहे तर डॉलर होत आहे. मग याचा परिणाम पहा बॅलन्स ऑफ पेमेंटवरती होत आहे व बॅलन्स ऑफ पेमेंट आता सगळ्यात निचांकीमध्ये गेलेला आपल्याला इथं बेसिकली दिसत आहे. -$30.8 बिलियन इतकं बॅलन्स ऑफ पेमेंट आपलं क्रायसिसमध्ये चाललेलं आहे.
मग लवकरात लवकर पहा आपल्या इकॉनॉमीला सर्व्हाइव्ह करण्यासाठी कुठून तरी डॉलरचा पुरवठा येणं गरजेचं आहे. मग यासाठीच पहा, तुम्हाला आठवत असेल 3 वर्षासाठी काय करत आहे RBI, आता डॉलर दुसऱ्या मार्केटमधून घेऊन येणार आहे. म्हणजे बॉन्ड इश्यू करण्यात येणार आहेत आपल्या भारत सरकारमार्फत किंवा RBI मार्फत बॉन्ड इश्यू केले जातील इंटरनॅशनल मार्केटमध्ये. मग इंटरनॅशनल मार्केटमधून आपण पैसा आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण आपल्याकडे तर पहा, डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट या दोन्ही पण आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट जे आहेत ना ते खूप कमी झालेले आहेत. त्यामुळे डॉलरची जी मागणी आहे ना ती पूर्ण होऊ शकत नाही आहे. व आपल्याला जे पहा, स्टेट ऑफ हॉर्मुझचं क्रायसिस तर दुसरीकडे राहिलं, पण लास्ट इयरला काय होतं, लास्ट इयरला स्टेट ऑफ हॉर्मुझचं क्रायसिस होतं बिलकुल नव्हतं. पण हे सर्व कशामुळे झालं तर FDI आणि FPI हे 2 कारण आहेत. प्लीज हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. जर परीक्षेला प्रश्न आला स्टेटमेंट, आता UPSC तर होऊन गेलेली आहे पहा, पण पुढल्या वर्षी कदाचित येऊ शकेल किंवा CDS CAPFच्या परीक्षा आणखी अद्याप बाकी आहेत. ओके, त्या परीक्षेला जर प्रश्न आला की बाबा आपल्या देशाची जी इकॉनॉमी आहे किंवा आपल्या देशाचं जी बॅलन्स ऑफ पेमेंट आहे ते पूर्ण घसरलेलं आहे, त्याला फक्त स्टेट ऑफ हॉर्मुझच कारणीभूत आहे, असं जर परीक्षेला प्रश्न स्टेटमेंट जर आला तर तो बिलकुल चुकीचा असणार आहे. कारण FDI आणि FPI या 2 कारणामुळे पहा आपली इकॉनॉमी अगोदरच बॅलन्स ऑफ पेमेंटच्या क्रायसिसमध्ये जात होती व त्याला पुन्हा तडका मारण्याचं काम कोणी केलं, स्टेट ऑफ हॉर्मुझने केलेलं आहे. कारण पहा, पूर्वी जे $60 रुपयाला आपल्याला जे प्रति बॅलर मिळायचं तेल ते आता किती 120-130ला मिळत आहे. म्हणजे 50% तिथं पेट्रोलियम क्रूड ऑइलच्या तिथं रेट वाढलेले आहेत. मग यामुळे पहा डॉलरची मागणी आणखीन जास्त वाढली. ओके, ते त्याचं नेमकं बेसिक एक कारण आपल्याला बेसिकली तुम्हाला आय होप समजलेलं असेल. ओके, डन. तर हे झालं बॅलन्स ऑफ पेमेंटचं क्रायसिस. त्याच्यानंतर परत आपण लोकसत्तामध्ये येऊयात. ही न्यूज आता आय होप तुम्हाला समजलं असेल की स्टेट ऑफ हॉर्मुझमधून आपला काय गरजेचं होतं. त्याच्यानंतर पहा, राज्यसेवेला जात आहात त्यानिमित्ताने स्टेट ऑफ हॉर्मुझ कोणत्या 2 याला कनेक्ट करतं असा आय थिंक एक UPSCला पण यावर्षी 2026 मध्ये प्रश्न आलेला आहे. ओके, तर पहा, एकीकडे आहे गल्फ ऑफ पर्शिया आणि दुसरीकडे आहे गल्फ ऑफ ओमान. ओके, तर हे प्लीज 2 पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. पण आता UPSC जर असती ना तर त्याला आणखीन मी सांगितलं असतं बाबेल मंडप पण आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण रेड सी आणि इंडियन ओशियनमध्ये येण्यासाठी व युरोपियन युनियनचा सगळ्यात जास्त व्यापार कुठून चालतो तर बाबेल मंडपमधून चालतो. ओके, थोडक्यात आहे हा पॉईंट. हा पण पॉईंट तुम्ही प्लीज लक्षात ठेवू शकता. स्टेट ऑफ हॉर्मुझ, त्याच्या पलीकडेच आहे बाबेल मंडप. ओके, हे 2 चोक पॉईंट आहेत त्यामुळे महत्त्वाचे आहेत. पण आता UPSC झालेली आहे व UPSCच्या दरम्यान मी प्रेडिक्शन केलं होतं पण ते आलं नाही, त्यानिमित्ताने आपले प्रेडिक्शन जे आहेत ते मी माघार घेतोय. ओके, डन. पण पहा, लास्ट इयरला मी एक प्रेडिक्शन केलं होतं, म्हणजे UPSC बद्दल तो प्रश्न रिझर्व ठेवलेला होता की अँथ्रोपॉलॉजीचा. ओके, तो प्रश्न ना MPSCने जसाचा तसा टाकलेला होता. त्यामुळे नक्कीच आज पाहूयात आपण की करंट अफेअर्समध्ये वगैरे काही प्रश्न येतील का. म्हणजे मी त्यावरती काही मोहर मारत नाही की मी सर्व काही शिकवलं, पण जर तशा पद्धतीने काही प्रश्न वगैरे जर दिसले तर त्यानंतर आपण नक्कीच पेपरचं विश्लेषण करण्याचा एक प्रयत्न करूयात किंवा आपल्या न्यूजपेपर अनालिसिसमधून त्याची काही मदत होते का नाही. ओके, डन. पण आज मला स्ट्रॅटेजी व्हिडिओबद्दल काम करायचं आहे कारण विद्यार्थ्यांचे भरपूर मेसेज तशा पद्धतीने. तर पहिल्यांदा स्ट्रॅटेजीबद्दल बोलेल मी. त्याच्यानंतर पहा, उद्यापासून आपल्याला अँसर रायटिंग करायची आहे. मग अँसर रायटिंगच्या विद्यार्थ्यांना थोडेसे प्रश्न, त्यानंतर एक जे मिथ आहे ते पण मला बस्ट करायचं आहे. त्याबद्दल आपण लवकरच चर्चा करणार आहोत. ओके, जास्त वेळ न घेता लवकरात लवकर मी हे वृत्तपत्र संपवण्याचा प्रयत्न करेन. नेक्स्ट आहे CBSE पुनर्मूल्यांकन पोर्टलवर सायबर हल्ला. व पहा, सायबर हल्ला केल्यानंतर त्यांनी शुल्क आकारणी जी आहे ती डायरेक्टली पेपर चेकिंगसाठी त्यांनी 68,000 पण त्यांनी नेऊन ठेवलेली आहे. ₹1 पासून त्यांनी सुरुवात केली ते 68,000 रुपयापर्यंत त्यांनी सायबर हल्ला तशा पद्धतीने केला आहे. मग नक्कीच पहा, जे सर्व बँक्स आहेत त्यानंतर जे तज्ज्ञ आहेत ते सर्व एकत्र येऊन आता CBSEचं जे पोर्टल आहे त्याला सुरक्षित करण्याचा प्रयत्न ते सध्याला करत आहेत. ओके, व अगदी मी पण पाहिलेलं आहे पहा, म्हणजे आता ती वेबसाईट तशा पद्धतीने राहिलेली नाही आहे SRTMUNची. ओके, पण याच्या पूर्वी ज्यावेळेस मी कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस मी पण पाहायचं ते दरवेळेस दिस साईट कॅन बी हॅक्ड अशा पद्धतीने तिथं गुगलवर दिसायचं. आता ते दिसत नसेल मे बी, कारण मी पण त्या साईटला व्हिजिट केलं नाही. पण आपल्या गव्हर्नमेंटच्या मोस्ट ऑफ दी साईट ज्या आहेत ना त्या अगदी पहा पूर्ण ओपन सोर्स केल्यासारख्या आहेत. त्या निमित्ताने गव्हर्नमेंटने थोडंसं त्यावरती काम करणं काळाची गरज आहे. ओके, डन. नेक्स्ट पहा, इथे आपल्यासाठी अन्य आर्टिकल गरजेचा दिसत नाही आहे आज. त्यानंतर क्रिकेटबद्दल आलेली बातमी आहे त्यामुळे मी या बातमीला स्किप करतोय. नेक्स्ट आहे पहा, हा अतिशय महत्त्वाचा एक आर्टिकल म्हणजे केस स्टडी आहे. हवेतील अतिव्र प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडलेली जगातील पहिली व्यक्ती म्हणजे लंडनमधील अवघ्या 9 वर्षाची एला. पुढच्या काळात प्रदूषणामुळे अशा पद्धतीने कुणीही दगावू नये यासाठी तिची आई रोजमांड 14 वर्षाहून अधिक काळ लढत होती. वैयक्तिक दुःखाला व्यवस्थात्मक उत्तर शोधणाऱ्या या संघर्षाविषयी येत्या
पर्यावरण दिनानिमित्त 5 जून रोजीचा हा विशेष लेख आहे. त्याबद्दल थोडक्यात मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. पहा, तर एला ओके लंडनमध्ये राहत होत्या. मग म्हणजे ह्या एला आहेत पहा, 9 वर्षीयच त्या होत्या. ओके, पण त्यांच्या आई आणि त्यांच्या मुलगी ह्या दोघे पण लंडनमध्ये राहत होत्या. लंडनमध्ये राहत असताना पहा अगदीच एला अगदी पहा 9 वर्षाची होती. ओके, मग पहा त्यांना एका दिवशी म्हणजे अगदीच खेळत असताना त्यांना अस्थमाचा अटॅक आला. ओके, मग अस्थमाचा अटॅक आल्यानंतर पहा त्यांना पहिल्यांदा तेथील जवळील जे सरकारी हॉस्पिटल आहे तिथे त्यांना ॲडमिट करण्यात आलं की लगेच दुसऱ्या दिवशी त्यांना सोडून पण दिलं गेलं. मग अगदी असं पहा तब्बल 1 वर्ष त्याच पद्धतीने त्यांच्या सोबत इन्सिडेंट्स घडले. म्हणजे जवळपास पहा त्यांना 30 वेळा गंभीररित्या हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलाइज वगैरे करण्यात आलं व त्याचं नेमकं कारणच होतं पहा अस्थमा. ओके, मग ठीक आहे, काही दिवसानंतर पहा 2013 मध्ये त्यांचा मृत्यू पण झाला. ओके, हे सर्व आता एक नॉर्मल सिच्युएशन आहे किंवा एक अस्थमा अटॅक आहे असं म्हणून आपण कन्सिडर करून पहा सोडून देतो. ओके, मग त्यांच्या आईने पण तसंच केलेलं होतं, परंतु त्यांना कोणीतरी सल्ला दिला पहा त्यांच्या आजूबाजूच्या पर्सन्सनी की बा तुम्ही ज्यावेळेस त्यांची हत्या झाली किंवा जेव्हा जेव्हा यांना हॉस्पिटलाइज करण्यात आलेलं होतं त्यावेळेस तुम्ही काय करा, जे एअर क्वालिटी इंडेक्स आहे हे सॉरी मला ते AIQ आणि AQI आठवलं, सॉरी फॉर दॅट. AQI ओके, एअर क्वालिटी इंडेक्स हे तुम्ही पहिल्यांदा चेक करा असं त्यांना सल्ला देण्यात आला. मग त्यांनी तो सल्ला मान्य केला व त्यांनी पहा AQI परत चेक करण्याचा प्रयत्न केला म्हणजे प्रिव्हियस डेजचा. तर त्यांना काय लक्षात आलं पहा, जे PM पार्टिकल्स आहेत किंवा एअर क्वालिटी इंडेक्स जे आहे ना ते त्यावेळेस 60च्या पुढेच गेलेली होती. ओके, व PM पार्टिकल हवेमधील जास्त होते. मग ते कशामुळे झाले होते तर 24 तास ट्रॅफिक या कारणानिमित्त जे PM पार्टिकल्स किंवा एअर क्वालिटी इंडेक्स आहे ना ते वाढलेलं त्यांच्या लक्षात आलं. मग त्यांनी पहा अगदीच सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली. मग सुप्रीम कोर्टाने धाव घेतल्यानंतर पहा त्यांना नुकतंच जे कंपेन्सेशन आहे ते इश्यू केलेलं आहे. मग त्या कंपेन्सेशनमधून ज्या त्यांच्या आई आहेत रोजमांड यांनी काय केलेलं आहे पहा, आता एक फाउंडेशन काढलेलं आहे किंवा अगदी माझी मुलगी तरी हरवलेली आहे पण असं दुसऱ्यांसोबत कोणासोबत होऊ नये यासाठी त्यांनी पाहता पर्यावरण दृष्टिकोनातून तिथे त्यांनी कार्य वगैरे करत आहेत. मग त्यांना अगदीच जे युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर आहेत त्यानंतर अगदी जे अन्य प्रोफेसर वगैरे आहेत ना त्यांना खूप मदत झाली तिथं सायंटिस्ट वगैरेची. मग त्याबद्दलचा हा बेसिकली आर्टिकल आहे. पण येथून महत्त्वाचं मला सांगायचं काय आहे, आता ही झाली स्टोरी लाईन किंवा बॅकवर्ड लिंकेजेस तशा पद्धतीने झालं. पण भारत देशामध्ये किंवा आपल्यासाठी हे महत्त्वाचं काय आर्टिकल आहे तर नक्कीच पहा, आपल्या दिल्लीमध्ये तुम्हाला माहिती असेल तर एअर क्वालिटी इंडेक्स कुठपर्यंत चाललेला आहे, अगदी 300+ असतो आपल्याकडे. ओके, 300+ म्हणजे अगदी त्याच्या पुढची तर आकडेवारी कोणी दाखवत नाही, 400 किंवा 500 कधी कधी होतं. ओके, तुम्ही अगदीच दिल्लीची सिच्युएशन तुम्ही आठवू शकता. दिवाळी झाल्यानंतर किंवा अगदी हिवाळ्याच्या दरम्यान जे दिल्लीचं एअर क्वालिटी इंडेक्स आहे ते खूप हे झालेलं आहे. तर आता पहा इथे फक्त 60+ झालेलं होतं तर एका मुलीचं तिथं निधन झालं. मग दिल्लीबद्दल जर तुम्ही हेच जर लावलात क्रायटेरिया 60च्या+ तर नक्कीच पहा याबद्दल प्रोफेसर अरविंद कुमार म्हणतात किंवा डॉक्टर अरविंद कुमार म्हटलेले आहेत पहा की तुम्ही स्मोकिंग जरी करत नसाल म्हणजे अगदी व्यसन तुम्ही कोणतंही नसाल करत किंवा सिगरेट वगैरे तुम्ही जरी ओढत नसाल ना, फक्त तुम्ही दिल्लीमध्ये राहिलात ना तर झालं, तुमच्या फुफ्फुसांमध्ये ऑलरेडी PM पार्टिकल्स गेलेले आहेत व हे जे PM पार्टिकल्स आहेत ते आपण वापस काढू शकत नाही. बॉडीतून PM पार्टिकल्स तुमच्या रिड्यूस करू शकत नाही. ते झालेले आहेत ना, लॉस झालेला आहे ना तुमच्या शरीराचा तर यस झालेलाच आहे. आता त्याला कोणीही काही करू शकत नाही असं डॉक्टर अरविंद कुमार यांचं म्हणणं आहे. मग तेच भयावह वास्तव आपल्या दिल्लीबद्दल जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला म्हणजे मी काही समजावून सांगण्याची गरज नाही, तुम्ही ते सर्व काही तुम्ही लक्षात घेऊ शकता. पण यामधून अगदीच मी एक सांगण्याचा प्रयत्न करू इच्छितो की आर्टिकल 21 नुसार स्वच्छ हवा तुम्हाला मिळावी हा मूलभूत हक्क आपल्या भारतीय संविधानाने आपल्या सर्वांना दिलेला आहे. हा परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पण सध्याला समस्याच अशी आहे पहा की दिल्लीतील वायू प्रदूषण आणि त्याचे भयंकर परिणाम आपल्याला नक्कीच आगामी काळात दिसणार आहेत. हे तरी शाश्वत सत्य आहे पहा, कारण दुसऱ्या देशामध्ये 60 PM पार्टिकल किंवा 60 वरतीच फक्त एअर क्वालिटी इंडेक्स गेला तर तिथे परेशानी तेवढी होते. मग आपल्या दिल्लीमध्ये 300+ किंवा 400+ गेल्यानंतर तर काय होणार आहे जनतेचं, म्हणजे आपण त्याचं स्वप्न पण पाहू शकणार नाही किंवा म्हणजे त्याचा विचारच भयावह आहे पहा खूप. ओके, आय होप तुम्हाला हा आर्टिकल समजला असेल. फक्त केस स्टडी या नात्याने तुम्ही थोडंसं हा आर्टिकल लक्षात ठेवू शकता, बाकी उर्वरित यामधून डायरेक्टली प्रश्न आपल्याला बिलकुल विचारले जाणार नाहीत. ओके डन. तर आय होप हा आर्टिकल तुम्हाला समजला. नेक्स्ट पहा, मूवीचे रिव्ह्यूज वगैरे आले ते स्किप करू शकता. तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता संपतो. नेक्स्ट आहे द हिंदूमधील आपण 2 बातम्या पाहिलेल्या आहेत. नेक्स्ट आहे पहा कालचा एडिटोरियल. ओके, एडिटोरियलमध्ये काय देण्यात आलेलं आहे पहा, शशी थरूर यांनी एक आर्टिकल लिहिलेला आहे
इंटरनॅशनल लॉ ऑप्शनल फॉर पॉवरफुल स्टेट्स. ओके, अगदी बरोबर आहे पहा. म्हणजे जो इंटरनॅशनल लॉ आहे किंवा आंतरराष्ट्रीय जो कायदा आहे तो काही देशांसाठी ना आता फक्त एक ऑप्शनल बनलेला आहे, म्हणजे ऐच्छिक झालेला आहे. ओके, असं का म्हटले त्यांनी? तर पहिल्यांदा तुम्ही पाहू शकता रशिया, त्याच्यानंतर दुसरा आहे अमेरिका. ओके, अमेरिकेला किंवा रशियाला जर वाटलं ना की बाबा मला आज याच्यावरती आक्रमण करायचं, तर ते डायरेक्टली बिनधास्तपणे आक्रमण करू शकत आहेत. व या कारणानिमित्त पहा, जे इंटरनॅशनल लॉ स्टँड झालेला होता त्याचे पूर्ण धज्जिया ते उडवत आहेत. ओके, युनायटेड नेशनची जी सिक्युरिटी काउन्सिल आहे किंवा युनायटेड नेशनची जी जनरल असेंब्ली आहे, त्यांनी जे काही नियम वगैरे लावलेले आहेत ते कोण पाळत आहे का आज घडीला? तर कोणीच पाळत नाही आहे. मग यामुळे काय होतं पहा, जिसकी लाठी उसकी भैंस. ओके, म्हणजे ज्याच्या हाती सर्वोच्च पॉवर आहे तोच आज घडीला नेता म्हणून ओळखला जातोय. बाकीचे मग जे गोरगरीब राष्ट्र वगैरे आहेत, त्यांचं काय? हाच इथं बेसिकली प्रश्न त्यांनी विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण पहा, फक्त हा इश्यू फक्त एका दोन देशापुरता नाही आहे. म्हणजे रशियाने युक्रेनवरती आक्रमण केलं, फक्त त्या दोघांचा इश्यू नाही का? त्या फक्त दोघांचा इश्यू राहिलेला आहे का? बिलकुल नाही. इकडे चला तुम्ही, अमेरिकेचं व्हेनेझुएलावरती पहिल्यांदा आक्रमण केलं त्यांनी. मग व्हेनेझुएला एक छोटासा देश होता, त्यामुळे त्यांनी मान्य केलं, त्यांच्या प्रेसिडेंटला त्यांनी उचलून घेऊन गेलं, बरोबर. पण दुसरीकडे जर तुम्ही पाहिलात तर इराणवरती अमेरिकेचं जे आक्रमण झालं त्याचा परिणाम पहा ना, ग्लोबल लेवलवरती झालेला आहे. ओके, म्हणजे तुम्ही आणि आपण सर्वजण जे पेट्रोलची किंमत जास्त मोजत आहोत, त्याचं नेमकं कारण काय? युएसए आहे. युएसएने जे इराणवरती आक्रमण केलं त्यामुळे काय पहा, इराणचं जे सार्वभौमत्व जे होतं ना ते नष्ट करण्याचं काम त्यांनी केलं. कारण पहा, अयतुल्ला अली खमेनी म्हणजे सर्वोच्च नेते होते इराणचे, त्यांनी मारण्याचं काही कारण नव्हतं ना. ओके, मग त्यांनी तशा पद्धतीने का केले? त्याच्यानंतर पहा, ठीक आहे, ते पण मान्य केलं आपण, परंतु पहा, स्टेट ऑफ हॉर्मुझला ब्लॉक करण्यामध्ये युएसएचा आता हात आहे का? नाही तर आहेच. मग स्टेट ऑफ हॉर्मुझला ब्लॉक कशाला करायचं मग डोनाल्ड ट्रम्प यांनी? पण ते पण केले त्यांनी. मग यामुळे पहा, जे युनायटेड नेशन्सद्वारा जे सी बद्दलचे जे क्लॉज करण्यात आले होते, UNCLOS, ओके, UN क्लॉज आपण त्याला म्हणतो, तर त्या क्लॉजचं पण आपण काय केलं तर धज्जिया उडवून टाकलेले आहोत. ओके, मग ह्याच सर्व समस्या जर तुम्ही पाहिलात तर इथं काय होत आहे, इंटरनॅशनल लॉ जे आहे ते पूर्णतः बरखास्त झालेला आहे. मग आपलं पूर्णतः याला जर रिवाईव्ह करायचं म्हटलं तर सर्व देशांनी परत एकदा आता एकत्र येणं गरजेचं आहे. व त्यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम कोण करतं? तर इस्रायल करतं. इस्रायलने पहा त्याच्या आजूबाजूच्या सर्व राष्ट्रांवरती आक्रमण करून बसलेलं आहे. मग हे सर्व जर पाहता तुम्ही सिच्युएशन, जर तुम्हाला म्हणजे अगदी बळी तो कानपिळी असं जर व्हायचं नसेल आपल्या संपूर्ण जगभरामध्ये, व इंटरनॅशनल लॉ जर परत एकदा स्टेबलाइज जर व्हायचा असेल, तर आपल्याला काय करावं लागेल? युनायटेड नेशन्सला पण स्ट्रॉंग बनवावं लागेल. त्याच्यानंतर उर्वरित जे राष्ट्र आहेत ना त्यांना पण एकत्र येणं खूप गरजेचे आहेत. हा परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहा, मेन सायन्स रायटिंग ज्यावेळेस आपण करू ना त्याबद्दल मी याला डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहे, कारण आज राज्यसेवा पण आहे व मी तुम्हाला हे सर्व जरी समजावून सांगितलं तर हे टेक्निकल काही शब्द असणार आहेत. ओके, मी तुम्हाला डायरेक्टली हे समजावून आता तुम्हाला हे टेक्निकॅलिटी वगैरे सांगू शकणार नाही आहे, परंतु ज्यावेळेस आपण इंटरनॅशनल रिलेशनमध्ये युनायटेड नेशन शिकू ना त्यावेळेस आपल्याला हे सर्व पॉईंट्स पाहावेच लागतील. ओके, किंवा तुम्ही अन्य शिक्षकांकडून ज्यावेळेस इंटरनॅशनल रिलेशन शिकताना त्यावेळेस सर्व शिक्षक हे तुम्हाला पॉईंट सांगणारच आहेत. ओके, त्याबद्दल निश्चिंत राहा. त्याच्यानंतर पहा, फक्त हे इथपर्यंतचा इश्यू नाही आहे, USA आणि फक्त रशिया या दोघांचा इश्यू राहिलेला नाही आहे, तर यामध्ये आता उडी कोण घेणार आहे? चायना घेणार आहे. व तुम्हाला याच्या पूर्वी पण म्हटलं मी, चायना आणि जपानमध्ये एक आयलँड डिस्प्युटेड आहे, ते कोणतं? सेनकाकू आयलँड. त्याच्यानंतर पहा, आता हे जे सर्व आयलँड्स वगैरे आहेत ना ते UPSCसाठी मी खूप प्रेडिक्शन केलं होतं पहा, पण ते आले नाहीत, त्याबद्दल थोडंसं दुःख आहे, पण ठीक आहे, जाऊ द्यात. ओके, त्याच्यानंतर पहा, तैवान आणि आपलं जे चायना आहे यामध्ये पण भरपूर आयलँड डिस्प्युटेड आहेत. त्याच्यानंतर तैवानला कोण मदत करत होतं याच्यापूर्वी? तर USA. ओके, त्याच्यानंतर कोको आयलँड त्यांच्याकडेच दिलेलं होतं. मग पहा, आता USA जर चायनासोबत जाण्याचा प्रयत्न केला तर मग इंटरनॅशनल लॉ आणि तैवानला वाचवणारं कोण आहे? हाच तिथं बेसिकली प्रश्नचिन्ह शशी थरूर यांनी विचारलेला आहे. कारण पहा, 2 ते 4 आयलँड जे चायना आणि तैवान आहे या दोघांमध्ये 2 ते 4 आयलँड त्यांच्यामध्ये पण डिस्प्युटेड आहेत. पहा, ओके, मग हे सर्व आयलँड्स आहेत किंवा हे जे तैवान आहे छोटूसा, मग या तैवानला मदत कोण करणार आहे? ओके, व जर मदत कोणी करणार नसेल तर पहा, चायना आज खरीला बलाढ्य राष्ट्र म्हणून उदयास येत आहे, बरोबर. मग नक्कीच तो गिळण करत ना तैवानला. मग ती तशाच पद्धतीने पहा, उद्या आपल्यावरती पण संकट नक्की येऊ शकतं. मग यासाठीच इंटरनॅशनल लॉ जो आहे ना तो सस्टेनेबल राहणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस जे आहे त्यांना आपण मान्य करतो ना, मग त्यांचे जे कायदे त्यांनी बनवलेले जे आहेत किंवा युनायटेड नेशन जनरल असेंब्लीने जे काही कायदे बनवलेले आहेत त्यांना सगळ्या देशांनी मान्य करणं गरजेचं आहे. त्यावेळेसच पहा, इंटरनॅशनल लॉ जो आहे तो एस्टॅब्लिश केला जाऊ शकतो. अन्यथा फक्त
ऑप्शनल बनवून नसेल, म्हणजे तुम्हाला पालन करायचं असेल तर करा, अन्यथा काही गरजेचं नाही. अशा पद्धतीने आज घडीला इंटरनॅशनल लॉची सिच्युएशन झालेली आहे. ओके, मग हे नक्कीच दुर्दैव आहे पहा, पण पाहूयात की आगामी काळामध्ये हे कशा पद्धतीने पुढे जाईल. ओके, किंवा युनायटेड नेशन्स ज्यावेळेस तुम्ही टॉपिक शिकाल त्यावेळेस युनायटेड नेशन्स सक्सेसफुल झालेलं आहे का किंवा फेल्युअर आहे, हे ज्यावेळेस ॲनालिसिस करण्याची वेळ येते ना, त्यावेळेस आपण याबद्दल नक्कीच डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. पण अक्षय तरूर यांनी एकदम बेस्ट आर्टिकल हा लिहिलेला होता, त्याबद्दल मी थोडक्यात त्याचं क्रक्स सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ओके, त्यानंतर परत एकदा राज्यसेवा परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर 2027ची जी स्ट्रॅटेजी आहे ती लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. ओके, धन्यवाद.